बऱ्याच वेळेला तुम्ही हे असं ऐकलेलं असणार आहे की लोक रातोरात करोडपती झालेत. कसे तर Dream11 सारख्या ॲप्लिकेशनमध्ये, मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये क्रिकेट टीम बनवून ते एका कॉन्टेस्टमध्ये पार्ट घेतात आणि तिथून ते रातोरात करोडपती बनतात. हो, अशा न्यूज बऱ्याचशा तुम्ही पाहिलेल्या असाल, मोबाईलवरती पाहिलेलं असाल किंवा TV न्यूजवरती पाहिलेलं असाल. हो, लोक करोडपती बनतात, पण त्यामध्ये ते 3-4 करोड लोकांपैकी फक्त 1 किंवा 2 लोक हे दररोज करोडपती बनत असतात. बाकीचे सगळे आपला पैसा गमवत असतात. पण मी जर तुम्हाला बोललो की एका व्यक्तीने रातोरात 1-2 करोड नाही तर तब्बल 508 करोड रुपये मिळवलेले आहेत, तर तुम्हाला विश्वास ठेवायलाच लागेल, कारण ही एक सत्य घटना आहे. जर तुम्ही विचार केला की 508 करोड रुपये रातोरात जर मिळवले असतील तर त्याने नक्कीच हे पैसे कमावले असतील की काही गडबड केला असेल किंवा काही स्कॅम केला असेल. या व्हिडिओमधून आपण तेच बघणार आहे की डिजिटल मनी लॉन्ड्रिंग स्कॅम काय आहे, त्याचबरोबर हलाला म्हणजे काय असतं आणि मनी जो पैसा ट्रान्सफर होतो ब्लॅकचा व्हाईट कसा होतो. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा. या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट सगळी स्टोरी जाणून घेणार आहे आणि तेही प्रत्येक गोष्ट डिटेल्समध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक झेंडे. तुम्ही आहात चोर भाऊ या चॅनलवरती. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेल्समध्ये आणि फुल प्रूफमध्ये समजून जाईल. आणि त्याच पद्धतीनं आपण कोणतीही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत नाही, तर सत्य घटना बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया या मनी लॉन्ड्रिंगच्या स्कॅम. सर्वांना माहिती आहे की Dream11 ॲप्लिकेशन हे काम कसं करतं. तर सगळ्यात पहिला आपण तेच बघूया की Dream11 ॲप्लिकेशन हे काम कसं करतं आणि लोक याच्यावरती आपला पैसा इन्व्हेस्ट कसं करतात आणि ते लोक रातोरात करोडपती कसे बनतात. बेसिकली काय असतं की समजा कोणत्याही मॅचेस होणार असतील, जर समजा 2 टीममधले तुम्हाला 11 खेळाडू असे सिलेक्ट करायचे आहेत जे आज त्या मॅचमध्ये परफॉर्म करतील आणि त्या पद्धतीनं त्यांच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला पॉईंट्स रेटिंग भेटलं जातं. आणि ज्या गेमच्या एंडमध्ये ज्या सट्टेबाजाचं पॉईंट्स रेटिंग सगळ्यात जास्त असतं तो यामध्ये विनर ठरतो आणि जेवढे कॉन्टेस्टंट त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत ते सगळा पैसा त्याच्या अकाउंटला जातो आणि तो विनर ठरतो. तर बेसिकली या Dream11 आणि My11 सर्कल या ॲप्लिकेशनद्वारे हेच काम होतं की लोक यामध्ये इन्व्हेस्ट करतात पैसा कॉन्टेस्टमध्ये, मेगा इव्हेंटमध्ये, आणि तिथून तो पैसा जो जिंकलेला आहे त्याच्या अकाउंटला जातो आणि थोडा राहिलेला पैसा हा त्या ओनरच्या अकाउंटला जातो. हा झाला बेसिकली एक प्रकार. दुसरा प्रकार यामध्ये हा आहे की इथे 1 to 1 हा कॉन्टेस्ट सकट असतो. या कॉन्टेस्टमध्ये काय होतं की बेसिकली लोक 1 to 1 कॉन्टेस्ट करतात. म्हणजे समजा एक 5,000 रुपयाची एक कॉन्टेस्ट आहे, तर त्यामध्ये फक्त 2च पार्टिसिपंट एंट्री करू शकतात आणि त्या दोन्हींची प्राईज असते साधारणतः एंट्री फी 3,000. मग जो जिंकतो त्याला ते 5,000 रुपये जातात, पण जो हरतो त्याला 1ही रुपया भेटत नाही. पण दोघांची इन्व्हेस्टमेंट म्हणजे एंट्री फी 3,000 रुपये जी 6,000 रुपये बनते, त्यातले 5,000 रुपये विनरला जातात आणि 1,000 रुपये गेमिंग ओनरला रिटर्न जातात. हा मेन स्कॅम इथेच होतो. तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कोण आहे तो ज्याने रातोरात 1-2 करोड नाही तर तब्बल 508 करोड रुपये मिळवलेले आहेत आणि ते कमवलेले आहेत की स्कॅम आहेत ते आता आपण बघणार आहे. तर त्या व्यक्तीचं नाव आहे भूपेश बागेल. हो, मी करेक्ट नाव घेतो, ते म्हणजे भूपेश बागेल. भूपेश बागेल कोण आहेत तर भूपेश बागेल हे छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर आपल्याला एक प्रश्न पडतो की एवढा मोठा व्यक्ती हा सट्टेबाजीच्या ॲप्लिकेशनवरती अकाउंट क्रिएट करून त्याच्यावरती सट्टा लावत बसतो का. तर असा हा प्रश्न आपल्या मनात येत असेल तर व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजून जाईल की नक्की इथं होतंय काय. Dream11 आणि My11 सर्कल सारखे ॲप्लिकेशन असे बरेचसे ॲप्लिकेशन भारतामध्ये काम करतात. ते कधी कधी बाहेरून ऑपरेट करत असतात. असेच बरेचसे ॲप्लिकेशन जे भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेरून ऑपरेट केले जातात. छत्तीसगडच्या 2 व्यक्तींनी म्हणजे रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकर या 2 मित्रांनी मिळून एक ॲप्लिकेशन तयार केलं होतं. त्याचं नाव म्हणजे महादेव ॲप्लिकेशन. ते दोघंही हे ॲप्लिकेशन दुबईमध्ये बसून ऑपरेट करत होते. तर ह्या महादेव बेटिंग ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा Dream11 आणि My11 सर्कल सारखेच प्रोसेस होते आणि त्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये आपली टीम बनवून ती आपण एंट्री फी देऊन आपण त्यामध्ये जॉईन करून
तो तिथेही पैसे आपण कमवू शकतो. पण इथे एक मेन फ्रॉड हा आहे की तर या बेटिंग ॲप्लिकेशनमध्ये जे रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकर या दोघांनी मिळून जे महादेव बेटिंग ॲप्लिकेशन तयार केलेलं होतं, या ॲप्लिकेशनमध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बागेल यांचंही क्रिएट केले गेलेलं होतं. तर यामध्ये काय होतं की साधारणतः 1-to-1 बेटिंग होते, म्हणजे 2च एंट्री आणि त्या 2 एंट्रीनी लावलेली पैस म्हणजे सट्टेबाजी त्या दोघांच्यातच होते. आणि या पद्धतीनं मुख्यमंत्री भूपेश बागेल यांनी साधारणतः 3 दिवसांमध्ये तब्बल डेली 200 करोड म्हणजे साधारणतः 3 दिवसामध्ये 508 करोड रुपये इतके कमावलेले होते. मग आता हे रुपये कमवलेत कसे आणि त्यांनीही दुसरं अकाउंट होतं कोणाचं की जिथून पुढून सट्टा लागत होता. तर हे दोन्हीही अकाउंट ओनर म्हणजे रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकर हे दोन्हीही चालवत होते. म्हणजे भूपेश बागेल आणि जे समोरचं जे अकाउंट आहे ते ओनरचं अकाउंट, दोन्हीही अकाउंट एकाच ठिकाणाहून चालत होतं. म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार जो ब्लॅक मनी भारताच्या बाहेरून जो भारतामध्ये येतो तो कसा येतो, तर ज्यावेळेस 1-to-1 बेटिंग होते जिथं गव्हर्नमेंटचं कंट्रोल नसतं त्या ठिकाणी काय होतं की लोक 1-to-1 बेटिंग करतात आणि तो पैसा डायरेक्टली कॉन्टेस्टंट म्हणजे जो त्यामध्ये एंट्री घेऊन आलेला आहे त्याच्या अकाउंटला, विनरच्या अकाउंटला हे पैसे जातात आणि बाकीचा राहिलेला टॅक्स हा गव्हर्नमेंटला जातो. पण इथे असं होत नव्हतं, कारण की हे ॲप्लिकेशन भले दुबई बेस्ड असलं तरी हे ऑपरेट करणारे फक्त 2 इंडियन होते आणि जे त्यांच्या क्लायंटसाठी म्हणजे जो मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे तो इथे करण्यासाठीच हे ॲप्लिकेशन साधारणतः बनवलं गेलेलं होतं. आणि हे ज्या वेळेस ईडीच्या लक्षात आलं की मुख्यमंत्री भूपेश बागेल यांच्या अकाउंटवरती डेली 200 करोड रुपयांची एंट्री होत आहे, तर ही एंट्री होते कुठून, ज्या वेळेस ईडीने याची चौकशी केली तर त्यांनी सर्वप्रथम छत्तीसगडमधून रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकर दुबई पोलीस इंटरपोलच्या सहाय्याने त्यांना तिथे अरेस्ट केले. त्यांना ते लवकरच इंडियामध्ये घेऊन येणार आहेत. आणि त्याचबरोबर भूपेश बागेल यांचीही कसून चौकशी चालू आहे की तुमचं अकाउंट या ॲप्लिकेशनवरती क्रिएट कसं झालं आणि हे ऑपरेट कोण करत होतो आणि हा पैसा इन्व्हेस्ट कुठून केला आणि कुठून झाला आणि कसा झाला. या कामासाठी रवी आणि सौरभ या दोघांनाही तब्बल 41 करोड रुपये भेटले असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि त्याच वेळेस ईडीने रवी आणि सौरभ यांच्या मुंबई ऑपरेटर्स म्हणजे हवाला ऑपरेटर्सवरती छापा टाकल्यानंतर असं समजलं की साधारणतः 417 करोड रुपये त्यांनी इथून हवालाद्वारे ट्रान्सफर केलेले आहेत आणि ते साधारणतः 508 करोड रुपयामध्ये कन्वर्ट करून तो सगळा मनी मुख्यमंत्री भूपेश बागेल यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करण्यात आला. यासाठी सट्टेबाजीचे ॲप्लिकेशन तयार करणे आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी त्याचा यूज करण्यासाठी मुख्यमंत्री भूपेश बागेल यांच्यावरती ईडीची चौकशी चालू आहे. आणि त्याचबरोबर हवालामध्ये जो पैसा ट्रान्सफर झालेला आहे तो कुठून आला याचीही कसून चौकशी या दोघांच्याकडे साधारणतः चालू आहे. आणि चौकशीच्या दरम्यान असंही समोर आलंय की रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकर या दोघांनी दाऊद इब्राहिमचा भाऊ म्हणजे मुस्तकीम यासाठी ही काम केलेलं आहे, ज्यासाठी त्यांनी एक ॲप्लिकेशन बनवून दिलेलं आहे. जे ॲप्लिकेशन पाकिस्तान इंटरपोल म्हणजे तिथेही सट्टेबाजीसाठी खेलो यार ॲप्लिकेशन या नावाने तयार करून तिथेही ते इन्व्हेस्ट करून तिथेही ते मनी लॉन्ड्रिंगसाठी ॲप्लिकेशन त्यांनी पाकिस्तानमध्ये तयार केलेलं आहे. जे पैसा दुबईला ट्रान्सफर करतो आणि तो दुबईवरून पैसा भारतात ट्रान्सफर होतोय की काय असा ईडीच्या चौकशीत आता सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याचबरोबर भारतातील पैसा हा पाकिस्तानमध्ये जात असेल तर त्यांच्यावर नक्कीच देशद्रोहाची कारवाई करण्यात येईल. म्हणून मुंबई पोलीस लवकरच त्यांना दुबई पोलिसांच्याकडून मुंबईमध्ये घेऊन येणार आहेत. तुमचेही असे बरेचसे मित्र असतील जे Dream11 किंवा My11 सर्कल सारख्या ॲप्लिकेशनमध्ये दररोज पैसे इन्व्हेस्ट करून टीम बनवून स्वतःचं नशीब आजमावत असतात, जे करोडपती बनण्याची इच्छा ठेवतात. त्यांनाही हा व्हिडिओ नक्की दाखवा की तुमचा पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली कसा
फिरला जातो किंवा फिरवला जातो, जेणेकरून कोणत्याही चुकीच्या ॲप्लिकेशनमधून तुमचा पैसा जाणार नाही, जो देशद्रोही म्हणजे देशाच्या अगेन्स्ट वापरला जाऊ शकतो. तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.